ही आहे एक्सप्रेसो 2022 मॉडेल. हे आहे त्यांचे प्राऊड ओनर. आणि गाडीचे इंजिन पॉवर आहे 998 CC 1 लिटर प्युअर पेट्रोल 3 सिलेंडर. आणि कंपनी क्लेम मायलेज आहे 22, पण ओनरकडनं ऐका किती मायलेज येते गाडी. कंपनीचा 25चा मायलेज येते. कंपनी 22-25 करते, पण आपण जेव्हा हायवेवर जातो तेव्हा ती आपल्याला चांगली मायलेज काढून देते, अबाउट 20-22. आणि सिटीमध्ये किती मायलेज येते तुम्हाला? आपल्याला कळतं. मीच थोडी रश ड्रायव्हिंग करतो, त्यामुळे मला 12-15 असा भेटतो, पण घरच्यांकडनं थोडा जास्त येत असेल अप्रॉक्स. ठीक आहे. आणि गाडी चालवण्यात स्मूथ आहे, म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा चालवायची किंवा शिकायची आहे त्यासाठी खूप चांगली गाडी आहे ही. आणि ह्याची बूट कॅरिंग कॅपॅसिटी 240 लिटर्स आहे. आणि ह्यात प्रॉपर 4 कम्फर्टेबल माणसं बसू शकतात. आणि टॉप स्पीड ह्याची 120 लास्ट जाते, म्हणजे 120 रेकमेंडेड आहे, पण त्यावरती गेलो जाते चांगली, पण स्टेबल नाही राहत गाडी. आणि तुमचं काय ओपिनियन आहे, माणसांनी घ्यावी की नाही घ्यावी? गाडी छोट्या फॅमिलीसाठी एक नंबर गाडी आहे. मला तर खूप आवडली. जेव्हा आमची 3री गाडी आहे. ह्याच्या आधी आमच्याकडे एक अल्टो पण आहे, एक एर्टिगा पण आहे. आता ही 2022 मध्ये घेतलेली आम्ही एक्सप्रेसो आहे. ही आम्ही सिटीमध्ये फिरण्यासाठी, पण आमची जास्त रनिंग नाही, पण त्याच्यासाठीच घेतलेली जास्त करून. आणि आम्हाला म्हणून तुम्ही पेट्रोलवरती घेतली, CNG वरती नाही घेतली? बरोबर. ठीक आहे, चालेल. हिची पॉवर किती आणि इंजिन स्पेक काय तुम्ही सांगू शकता का आम्हाला? ही 1000 CCचं इंजन आहे, 1 लिटर 1000 CC इंजन आहे. तर आपल्याला 65 HP काढून देतोय. सिटीसाठी चांगली गाडी आहे, खूप चांगली गाडी आहे. मायलेज वगैरे खूप चांगला आहे हिचा, काय विषय नाही. आणि तुम्ही जरा चालून करून दाखवू शकता का किती व्हायब्रेशन आणि किती आवाज येते? काय इन्सुलेशन काहीच नाही गाडीला, मग थोडाफार व्हायब्रेट होत असेल गाडी आत कॅबिनमध्ये. आता बघूया आपण आवाज किती त्याचा. छोटा इंजिन आहे, पेट्रोल इंजिन आहे, एवढं तर व्हायब्रेट व्हायला नाही पाहिजे. म्हणजे नॉर्मल आहे, पण स्टार्टिंगला थोडंफार जर्क होतं, पण नंतर मग नॉर्मल स्मूथ होऊन जातं गाडी. आणि AC/VCचं काय कंप्लेंट आहे का तुम्हाला, की चांगली गाडी आहे AC/VCसाठी? AC/VCसाठी एकदम बेस्ट आहे, काय विषय नाही. गाडीमध्ये काहीच प्रॉब्लेम अजूनपर्यंत दिलेली नाही. फक्त मला जे आपण लॉंग टर्मसाठी ना, ती आपण फक्त 4 जोडूनच घेऊन जाऊ शकतो गाडी. लॉंग ट्रिपला तुम्ही जास्त जण बसवू नाही शकत. लॉंग ट्रिपला आपण फक्त 4 जण एकदम फुल्ली कम्फर्टेबल जातील. बूट स्पेस खूप मोठ्या गाडीचा बूट स्पेस आपण बघू शकता. यात CNGचा बाटला नाही म्हणून बूट स्पेस ठीक आहे, पण CNG मध्ये प्रॉब्लेम येईल तुम्हाला थोडासा. आणि तुमच्यासाठी कम्फर्टेबल आहे ना ती? एकदम परफेक्ट गाडी आहे. टायर साईज आहे आपली R14 आहे. आणि कंपनी सगळीकडे R14 आहे. आणि स्पेअर टायर पण आपल्याला तोच साईजचा भेटतो. इथे स्पेअर टायर दिला आहे आत्ता कंपनीने स्पेअर टायर द्यायचं बंद केलं ना, बघा. सेम साईजचं स्पेअर टायर भेटले कंपनीकडनं. आणि नवीन शिकणाऱ्याला किंवा मग कधीतरी यूज व्हायला ही चांगली आहे, म्हणजे सेकंडरी कार म्हणून. आणि व्हायब्रेशन बघा, आता पहिले स्टार्टिंगला थोडाफार व्हायब्रेट तरी करत होतं, आता एकदम स्मूथ झाली गाडी. आता आपण चालवून बघूया गाडी कशी आहे चालवण्यात, पिकअप कसं आहे गाडी. आणि ही गाडी आत्ता तर कम्प्लिटली पूर्ण स्टॉक आहे गाडी. काहीच त्या लोकांनी बाहेरनं आफ्टर मार्केट काहीच काम नाही केलं आहे. फक्त एक हॉर्न हा ओनरने हा प्रेशर ऑन टाकला, बाकी कुठलाच एक पण मॉडिफिकेशन नाही गाडीला. आणि तुम्ही हा का टाकला, हा कारण काय प्रेशर ऑन टाकायचा? या एक्सप्रेसोमध्ये हॉर्न येत होता, त्याचा आवाज खूप जास्त कमी होता. त्याला म्हणजे ॲक्टिवा सारखा हॉर्न बोलता येईल अशा प्रकारचा हॉर्न होता तो, पण आम्हाला हा टाकावा लागला. ठीक, काही विषय नाही. चालेल. आणि आता आपण ड्रायव्हिंग बघूया, ड्रायव्हिंग स्पेक्स कशी आहेत आणि ब्रेकिंग कशी आहे गाडीची ते बघूया. आणि ड्रायव्हिंग एकदम स्मूथ आहे गाडीची, पिकअप एक नंबर आहे. ड्रायव्हिंग चालवायला खूप स्मूथ आहे गाडी. आणि पेट्रोल असून पण, आणि हे बघा पिकअप पण एक नंबर आहे, लगेच उठते गाडी. हॉर्न टाकल्याने आणि जरा पण जर्क नाही घेत. आपण सेकंडवरती उचलतोय की फर्स्टवरती उचलतोय, जरा पण प्रॉब्लेम नाही होत गाडीला. आणि पिकअप एक नंबर, मस्त गाडी पळायला. आपण छोट्या रोडला पण कशी पण चालवू शकतो. ब्रेकिंग आता आपण 40 लावत, आपण ब्रेकिंग करून बघूया.
हा रस्ता थोडाफार मातीचा आहे म्हणून ती तशी हार्ड ब्रेकिंग झाली, पण लगेच थांबली गाडी. एवढा असं जास्त प्रॉब्लेम नाही घेतला गाडीने थांबायला. हार्ड ब्रेकिंग केली तरी पण गाडी थांबू शकते लगेच, असं काही जास्त प्रॉब्लेम नाही देणार तुम्हाला. आणि आता आपण पिकअप चेक करूया गाडीचा. फर्स्ट गिअरला जाते ती 50-60 आरामात जाते गाडी. 70 आणि स्टेबल पण आहे गाडी, पण नंतर मग 80च्या नंतर थोडीफार अनस्टेबल होते गाडी. पण स्मूथ आहे गाडी एकदम चालवायला. आपल्याला फील नाही होणार की आपण गिअर हे करतोय. मी एवढा हेवी असून पण मला एकदम कम्फर्टेबल आहे स्पेस गाडीला. असं काही प्रॉब्लेम नाही येते मला सिटिंगला. आणि आता मी सेकंडला उचलली गाडी, आरामात उचलली गेली गाडी सेकंडमध्ये पण.